तर बघा आपल्या समोर एक उदाहरण आहे. उदाहरण काय, एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले, तिघांना मिळून 205 गुण मिळाले, तर जोसेफला एकूण किती गुण मिळाले? आता इथं कोणाचे गुण काढायचे आपल्याला? जोसेफचे काढायचे. कोणाचे काढायचे आपल्याला? जोसेफचे गुण किती मिळालेत हे काढायचे. बघा हे प्रश्न नीट समजून घ्या, प्रश्न अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. ते प्रश्न काय म्हणते, एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले म्हणजे जोसेफला कमी मिळाले का अमितला कमी मिळाले? जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले म्हणजे अमितला जोसेफपेक्षा 8 गुण जास्त मिळाले की नाही? अमितला जोसेफपेक्षा 8 गुण जास्त मिळाले आणि कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले म्हणजे इथं अमितपेक्षाही कुमार जास्त आहे. मग आपल्याला जोसेफचं काढायचंय. मग जोसेफचे मार्क काढायसाठी आपल्याला काय करायचं? जोसेफ म्हणजे काय करायचं? जोसेफला आपण एक्स समजायचं. काय समजायचं? जोसेफ म्हणजे एक्स मार्क समजायचं. जोसेफ म्हणजे काय? एक्स. आणि जोसेफ पेक्षा अमितला 8 गुण काय मिळाले? जास्त मिळाले. मग आता अमित धरायचं म्हणल्यानंतर हे बघा अमितला जोसेफ म्हणजे एक्स, तर अमित मग काय? एक्स अधिक 8. अमित काय? एक्स अधिक 8. आता कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले म्हणजे कुमार अमितपेक्षा जास्त आहे. आता कुमारचे जर गुण काढले आपण तर एक्स अधिक 8 हा अमित आहे आणि कुमारला त्याच्यापेक्षा 12 गुण जास्त म्हणजे एक्स अधिक 8 आणि 12 किती झाले? 20. एक्स अधिक 20 कोण झाला? कुमार झाला. तिघांच्या गुणांची मिळून बेरीज किती आहे? 205 आहे. म्हणजे आता हे एक्स म्हणजे जोसेफ, अमित एक्स अधिक 8 आणि कुमार एक्स अधिक 20 या तिघांची बेरीज करू आपण. म्हणजे बघा एक्स अधिक 8 अमित आणि एक्स अधिक 20 हा कोण आहे? कुमार. या तिघांची बेरीज आहे 205. हे सारखे सारखे जे चल आहेत यांची बेरीज करायची. एक्स किती एक्स झाले? 3x अधिक हे 8 आणि 20 किती झाले? 8 आणि 20 28 बरोबर 205 झाले. आता हे 28 हे सारखं चल आणि सारखं चल जे 28 आहे ते चिन्ह ज्यावेळेस बदललं जातं त्यावेळेस हे जर अधिकचे असतात तर तिकडे जाऊन काय होणार? वजा होणार. काय होणार? वजा 28. 205 मधून 28 गेल्यानंतर किती राहतात रे? बघा 15 मधून 8 गेले 7. त्यानंतर इथंच एक हाता इथं घेतल्यामुळे इथं 10 झाले होते. 10 मधला एक इथं हाता घेतला होता मग इथं 9 राहिले. 9 मधून 2 गेले 7. इथं 1 राहिला होता. 1 ला इथं जोडीदार नाही म्हणजे 1 ला 1. 177 हे यांची वजाबाकी आहे. हे 3x इथं काय असतात? गुणिले असतात. 3x म्हणजे हे काय असतात? गुणिले.